फार मोठी तगडी कुस्ती आकड्या चोरवा पोलादी मनगट मिळली आहे। एक प्रेक्षणीय कुस्ती करण्यात बाहेर असलेला विकी करायला लागतोय महाराष्ट्र केसरी स्पर्धेसारख्या स्पर्धेत त्याला 2 पदके मिळवले। अरे ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात झाली त्या महाराष्ट्रामध्ये तर पहिली स्पर्धा कोणी मुंबईच्या बिरजू जाधववरती किस्साडावरती मात केला आणि पहिला भाग केला। अरे 2006 ला 7 ला फार मोठी कुस्ती स्पर्धा हिंद महाराष्ट्र केसरीची या जिल्ह्याने घेतली। तर 2007 ला चेतन भैया ताडेचे मित्र चंद्रदादा पटेल महाड केसरी झाले आणि 2008 ला कडेगावला सांगलीला पुन्हा डबल महाड केसरी झाले। एक आठवण म्हणून चेतन भैयाने सांगितलं फार मोठा इतिहास लालबातीचा। हो ऐका बाहेरचे कोणी बोलू नका, जे पंत त्या कुस्तीला असतील तेच बोलतील तेच निर्णय घेतील, बाहेरचे कोणी बोलू नका। आता मैदान अंतिम टप्प्यात आलं। सागर कोले चला आत्या सागर सागर चला आत्या शेवटचे ते पण पुकारून द्या सर। 1 नंबरच्या कुस्तीचे पैलवान ऋतिक राजपूत चला ताबडतोब आत्या इम्रान पठाण आणि किरण जाधव। वाजवल्याने जर पैलवानाच्या अंगात ताकद आली असती तर आपल्या जिल्ह्यातल्या पैलवानाच्या बापानं 10 हलगीवाले लावून ठेवले असते वाजवत। जमत नाही, तालमीत राहावं लागतोय, खुराक खावं लागतोय। आता इतिहास सांगतोय महाराष्ट्र केसरीचा। पहिला महाराष्ट्र केसरी कोण झाला सांगितलं, सांगलीचे जिंकत आहे पैलवा या जिल्ह्यात झाले आणि मुंबईच्या बिरजू जाधववरती घिस्साडावरती मात केला। 1962 साल उजडला। ए सागर कोले चला त्या आलेला आहे। सागर कोले चला त्या सागर कोलेला पठाण किरण पवार तुम्ही ताबडतोब या। 1962 साल उजडला आणि सांगलीचे भगवान म्हणून असा इतिहास लालमत्तीचा। 63 ला स्पर्धा रद्द झाल्या, 64 आणि 65 साल उजडला। गोटू भैया या महाराष्ट्राला पहिला डबल महाराष्ट्र केसरी लाभला गणपत खडका। 1966 साल उजडला, 66 ला दीनानाथ अण्णा सिंह महाराष्ट्र केसरी झाले। 1967 आणि 68 साल उजडला। महाराष्ट्रामध्ये इतिहासाची प्रवृत्ती झाली। 67 आणि 68 ला चंबा मुत्ता डबल महाराष्ट्र केसरी झाले। महाराष्ट्राचा दुसरा डबल महाराष्ट्र केसरी, एकूण डबल महाराष्ट्र केसरी होणारे पैलवान 6। एक चल जरा इम्रान सागर कोल्हे बोलो, सागर कोल्हे चल जरा लवकर ये सागर। आणि 69 साल उजडला, काय इतिहास घडला। चेतन भैया गुड्डू भैया चंद्र मेजे आलांछन मार्तंड जेता पहिना हे सर्वही सदा सज्जन सोय होतो। चंद्राची शीतलता सूर्याचं तेज असणारं व्यक्तिमत्व
मराठवाड्याची माती किती कसदार आणि पाणी किती दमदार हे कोणी दाखवून दिलं? स्वर्गीय हरिश्चंद्र मामा बिरादरांनी. लातूर जिल्ह्यात रामलिंग मुदगड त्यांचे गाव, बरोबर का? वाकसा पहिली महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मराठवाड्याला मिळून दिली ती स्वर्गीय हरिश्चंद्र मामा बिरादरांनी. आणि 1995 ला बीडच्या शिवाजी केकान पैलवांना दुसरी गदा मिळून दिली. आणि या कुस्ती क्षेत्रातला सर्वात देखणा पैलवान भैया 2005 ला बीडचे 46 महाराष्ट्र केसरी झाले आणि मराठवाड्याला तिसरी गदा मिळून दिली त्या 46 ला. फार माझे त्यांचे जवळचे संबंध. हा नाही, तो असलम काजीचा पट्टा आहे. मला सागर कोले आलेला हात वरती करा, आली शेख हात वरती करा. एक कमी वयात घालून जोड तोडत चाललेला आली शेख याच जिल्ह्याचा, याच तालुक्याचा होम पिच वरती लढतोय. रहीम पैलवान गंगापूर यांचा चिरंजीव आणि बल्लंड ताकदीचा, वयानं वजनानं ताकदीनं अनुभवानं मोठा असलेला सागर कोले. आडनाव जरी कोले असलं तर वाघासारखा पोरगा त्याच्या आडनावर जायचं नाही, वाघासारखं आहे. आणि अलीकडं अलीचे कागीसारखा. वा तर 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 अहो, बाहेर कुस्ती घ्यायची झाली असती तर 51,000 रुपये लागले असते. खरं सांगतो, खोटं बोलत नाही. माझ्या समोर सागर 51,000 रुपयावर अनेक वेळ लढला. मी साक्षीदार आहे बर का, खरं बोलतो, खोटं बोलत नाही. आणि आज या जिल्ह्याची कुस्तीगीर संघटना, महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघटनेच्या माध्यमातून, संघाच्या माध्यमातून जिल्हा विशेष याचे हे पदाधिकारी आणि एनआयएस पंच यांच्या माध्यमातून या कुस्त्या आपल्याला अगदी योग्य हे बघा, हे चप्पल बाहेर काढा. चला, ते तिकडे जाऊन